समाजाने व्यसनापासून दूर राहून हरिपाठ, भजन, कीर्तन यासारख्या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे असे प्रभावी आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले। ते पिशोर येथील जाधव गल्लीतील मोठा गणपती मंदिर परिसरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवचरित्र पारायण सोहळ्याला मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करत होते। यावेळी बोलताना त्यांनी समाजातील युवकांना विशेष संदेश देत आपापसातील जमिनीचे व भाऊबंदकीचे वाद मिटवून एकजुटीने राहण्याचे आवाहन केले। दिवसभर पारावर किंवा टपरीवर बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा शिक्षण घ्या, कष्ट करा आणि आई-वडिलांना शेतीकामात मदत करा। अहंकार सोडून परस्परांना सहकार्य केल्यास समाज अधिक सक्षम बनेल असेही ते म्हणाले। भविष्यात समाजाच्या हक्कांसाठी गरज भासल्यास सर्वांनी पुन्हा एकदा एक दिलाने व पूर्ण ताकदीने एकत्र येण्याची तयारी ठेवावी असेही त्यांनी स्पष्ट केले। प्रबोधन प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आठवडाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सप्ताह व शिवचरित्र सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते। त्या निमंत्रणाचा स्वीकार करून मनोज जरांगे पाटील यांचे मंगळवारी सायंकाळी 5 वाजता पिशोर येथील सिल्लोड नाका येथे आगमन झाले। यानंतर दुचाकी रॅलीच्या माध्यमातून त्यांचे सप्ताहस्थळी उत्साहात स्वागत करण्यात आले। दरम्यान गावातील जामा मस्जिद परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या सत्कार कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील हजारो बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगामुळे पिशोरमध्ये सामाजिक सलोखा, एकात्मता व परस्पर आदराचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले। अखंड हरिनाम सप्ताह व शिवचरित्र पारायण सोहळ्यामुळे गावात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून या धार्मिक व सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। सह्याद्रीचा राखणदार करिता जावेद शेख, पिशोर। चौकात बसू नका। मधला काळजी आहे ना तुमचा, नोकरी लागण्याचा किंवा काहीला थांबावं लागतं किंवा काही नुसते शिकले त्याला नोकरीच लागणार नाहीये। सगळ्यात जास्त महाराष्ट्रात चौकात आणि पारावर बसून पोर असते तर आपले सगळ्यात जास्त पोर आपले पारावर बसून। तुम्हाला काय रोग आला का आई बापाच्या हाताखाली शेतात काम करायला जायला? काही कष्ट करा, कोणचंही काम करा, रोज 500 रुपये कष्टाचे, पण आई बापाला त्रास देऊ नका। तिला शेतात जात जा। कापसाची गुन्हे यांच्यासारखा कुठून कोणच्याच मानत येईन करता येडी वाकडी बसलं गाडीवर निघालं 10 रुपये पुढे भंगार नाद सोडा। आपले पोरं आळशी बनायला लागले बरं का, त्याच्यामुळे बरबाद होतो ना आपण। आपले सगळे आळशी बनायला लागले, बरबाद होऊन जातो। मग इतके हसतील ना आपल्या संसारावर, आपल्या समाजावर, आपल्या आईबापावर। तुमच्या चुकीमुळं आपल्या आईबापाला खाली बघायला लावू नका। जीप घेतली ना ताकदीनं त्याच्यावर काम करायचं, रात्रंदिवस भाडेमारीत जायचं। तुम्ही जेसीबी घेतले ना रात्रंदिवस काम करायचं। काही काही आपल्यात नमुने असे येत, जेसीबी घेतली आपला समाज मोठा करायचा मागा लागा, राजकारण करा। मी माझं मत नाही राजकारण करू नये, राजकारणात सुद्धा आपले लोक पाहिजे, पण 15 दिवस, त्याच्यानंतर 5 वर्ष नुसतं काम समाजाचंच करायचं सगळ्यांनी, तेव्हा कुठेतरी आपण उंचीवर जाणार आहे। माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळे एकजूट राहा। पुन्हा लढायची वेळ आली तर सगळे कामं बाजूला फेकायचे आणि अगोदर समाजाची लढाई, मग बाकीचे काम। परत दिल्लीला जायचं आपल्याला, तुम्ही येणार आहेत का सगळे? मग दिल्ली बी गाडी पळायचं मागे दिसते, दिल्ली सुद्धा। भाकरीला कमी पडत नाही, भाकरी कशा होत्या त्या भाकरी म्हणून तरच भाकरी होत्या मुंबई। पोराला काही कमी पडलं का? चांगलं काम केलं। घेऊन जायचं दिल्लीला, मस्त खायचं, झोपायचं। तिकडे रस्ते बघून आलो, टप्पूचे टप्पू रस्ते, पुढं नुसतं झोपायचं का, पुढं भात शेजार टाकायचं का, पडा जागरच पडायचं, उठायचंच नाही तिथून। मुंबईत कसं जागर आळ करीत होता, 2-2 म्हातारे माणसं सुद्धा मुंबईला ऐकले नाही। पण समाज त्याला मानावं लागल, असा समाज